आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होतंय। त्या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, ठाणे शहराचे CP डुमरे साहेब, त्याचबरोबर या डोंबिवली शहराचे लोकप्रिय आमदार रवींद्र चव्हाण साहेब, आमदार राजेशजी मोरे, त्याचबरोबर कल्याण पूर्वचे आमदार सुलभाताई गायकवाड, या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त, त्याचबरोबर सर्वच DCP महोदय, सर्व पदाधिकारी, एल्कोचे काही अधिकारी इकडे बसलेले आहेत। आज आपल्या सगळ्यांसाठी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये घनकचरा प्रकल्पाचं लोकार्पण, कलेक्शन आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे एक नवीन यंत्रणा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये त्याची सुरुवात होते। मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका ज्या प्रकारे वाढतंय, ज्या प्रकारे लोकसंख्या वाढत चाललेली आहे, एक सक्षम अशी प्रणाली त्याची गरज जी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला होती आणि आज पूर्ण अशी नवीन घनकचरा व्यवस्थापनाची प्रणाली या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उभी राहते। आपण पाहताय आपल्या बाजूला 100 पेक्षा जास्त गाड्या ज्या आहेत त्या आज उपलब्ध आहेत। फेज वाईज मॅनरमध्ये 350 पेक्षा जास्त गाड्या ज्या आहेत ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कचरा उचलण्याचं आणि सेग्रिगेशन करण्याचं काम करेल। आणि त्याचबरोबर मॅनपॉवर देखील आजच्या डेटला 1200चा मॅनपॉवर जे आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये ते मॅनपॉवर वाढणार आहे। मला जी कंपनी हे काम करणार आहे, एल्को आणि सुमित, या सगळ्यांना सांगायचं आहे की जे आमचे कर्मचारी आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे, त्या कर्मचाऱ्यांना देखील याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं देखील एम्प्लॉयमेंट, रोजगार जो आहे हा वाचला पाहिजे। आज या कल्याण डोंबिवलीमध्ये आणि त्याचबरोबर या MMR रिजनमधील विविध महानगरपालिकेमध्ये कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो आपण पाहत आहे की अगोदर कचऱ्यावरती जी आहे ती प्रक्रिया होत नव्हती, पण गेल्या काही वर्षांमध्ये अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर असेल, या तिन्ही शहरांमध्ये आम्ही क्लस्टर केला आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी MMRDA मधून त्या तिन्ही क्लस्टरसाठी फंड दिला आणि आज अंबरनाथमध्ये एक प्रोसेसिंग युनिट त्याचं काम सुरू आहे, जेणेकरून भविष्यामध्ये कचरा जो आहे हा डिपॉझिट होणार नाही। जसं कल्याण महानगरपालिकेमध्ये आपण पाहताय, कल्याण वेस्टमध्ये मोठा डोंगर तयार झाला आहे, भविष्यामध्ये कुठेही कचरा जो आहे हा डंपिंग होणार नाही, कचऱ्यावरती जी आहे पूर्णपणे प्रक्रिया होणार आणि त्या प्रक्रियेतून जी आहे एनर्जी असेल ते डेव्हलप करण्याचं काम या प्रोसेसिंग युनिटमधून होईल। तसाच प्रयत्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील आपण करतोय। तर एकंदरीत या पूर्ण MMR रिजनमधील सर्व महानगरपालिकेमध्ये कचऱ्यावरती प्रक्रिया करणारं युनिट सुरू झालं पाहिजे। त्याची सुरुवात जी आहे ती आम्ही 2 वर्ष अगोदर केली आणि आता अंबरनाथमध्ये त्याचं काम जे आहे हे जोरात सुरू आहे। भविष्यामध्ये अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या तिन्ही शहराचा कचऱ्याचा प्रश्न जो आहे हा कायमचा मिटून जाईल आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवली नगरपालिकेचा देखील। आज या बरोबर आपण वेगवेगळे प्रकल्प त्याचं भूमिपूजन देखील इथे केलं। टाटाच्या माध्यमाने 200 कोटी रुपयाचं आपलं स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट
आपण आपल्या या कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू करतोय, जिथून दर वर्षाला 7,000 युवकांना जे आहे ही स्किल डेव्हलपमेंटची संधी जी आहे ती या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधून मिळणार आहे। हे टाटाच्या माध्यमाने या ठिकाणी आपण करतोय। 200 कोटी रुपये हा प्रकल्प खर्च आहे, त्याच्यातून 36 कोटी रुपये जे आहे राज्य सरकारने दिलेला आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून त्याची जागा जी आहे 1 एकरची जागा लागणार आहे ती जागा तिथे देण्यात आलेली आहे। म्हणजे आता त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। डिसेंबरमध्ये मला वाटतं काम जे आहे पूर्ण संपेल आणि एक इन्स्टिट्यूट तिकडे उभं राहील, त्याच्यातून 7,000 युवकांना दरवर्षी तिथे स्किल ट्रेनिंग त्यांचं होईल। आणि स्किल ट्रेनिंग आपण म्हटलं की काय, स्किल ट्रेनिंग फक्त छोट्या मोठ्या गोष्टींचं नाही। स्किल ट्रेनिंग म्हणजे त्यांना रोबोटिक्समध्ये तिकडे प्रशिक्षण मिळेल, त्याला AI मध्ये प्रशिक्षण मिळेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणतो, त्याला ड्रोन्स बनवण्यामध्ये तिथे प्रशिक्षण मिळेल। आपण पाहिलं आता युद्धाच्या वेळेस की ड्रोन आपल्याला पहिलं वाटत होतं की फक्त ड्रोन जे आहे ते कॅमेरामधून उडवण्यासाठी असतात, ती देखील प्रशिक्षण त्या ठिकाणी मिळणार आहे, जेणेकरून त्यांना चांगली नोकरी असेल आणि त्याचबरोबर स्वतःचं इनोव्हेशन करून एक रिसर्च करून स्वतःचं मॉडेल देखील तिकडे बनवता येईल असं इन्स्टिट्यूट जे आहे ते टाटाच्या माध्यमाने तिकडे चालू होत आहे। त्याचबरोबर दमयंती पथक इथे पोलिसांचं एक त्याचं देखील उद्घाटन इथे होणार आहे, स्कूटी तिथे आपण देणार आहोत। त्याचबरोबर खंबाळपाड्यामध्ये एक नवीन सिंथेटिक ट्रॅक असेल, तिथे फुटबॉलचा कोर्ट असेल, वेगवेगळ्या लोकांना मुलांना सुविधा त्या ठिकाणी देण्याचं काम ते देखील 10 कोटी रुपये जे आहे त्याला मंजूर जे आहे हे राज्य सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे। आणि आपण पाहिलं असेल की गेल्या 3 वर्षांमध्ये राज्य सरकारच्या माध्यमाने आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, गेल्या 3 वर्षांमध्ये या कल्याण डोंबिवली किंवा कल्याण लोकसभेमध्ये मोठा निधी आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो। मेट्रोचं काम जे आहे हे मोठ्या जोरात सुरू आहे आणि आता मेट्रोचं काम सुरू असतानाच हा पूर्ण कल्याणशील रोड जो आहे हा पूर्ण ट्रॅफिक फ्री झाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही शिंदे साहेबांकडे मागणी केली आणि आम्ही त्यांना सांगितलं जसं नागपूरमध्ये डबल डेकर जो आहे फ्लायओव्हर आहे तसा डबल डेकर फ्लायओव्हर जो आहे हा शिळफाट्यापासून तो रांजनोलीपर्यंत आम्हाला द्या उपलब्ध करून। त्याचा देखील DPR तयार झाला, जेणेकरून रांजनोलीपासून सुरुवात केली की डायरेक्ट शिळफाटा आणि माप्यापर्यंत आपण पोहोचू शकतो, तर त्याचं देखील काम जे आहे लवकरच सुरू होईल। त्याचबरोबर अजून एक रस्ता जो आहे बदलापूर ते नवी मुंबई त्याचं देखील DPR तयार झालेला आहे, तो देखील रस्ता त्याचं देखील मान्यता सरकारकडून लवकरात लवकर आपल्याला मिळेल। सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की या कल्याण लोकसभेमध्ये मोठे मोठे प्रकल्प जे आहे ते उभं करण्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमाने पूर्णपणे सहकार्य जे आहे ते आपल्याला लाभलं आणि आज येणाऱ्या काळामध्ये देखील पुढे ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी करण्यासाठी मोठा निधी जो आहे हा नक्की येणाऱ्या काळामध्ये देखील मिळेल। आपण ज्या सावळाराम क्रीडा संकुलामध्ये उभे आहोत त्याच्यासाठी देखील MIDC कडून 150 कोटी रुपये जे आहे त्याची मंजुरी जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे। 60 कोटी रुपये जे आहेत ते आलेले आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे। म्हणजे हा जो पूर्ण परिसर आहे सावळाराम क्रीडा संकुलचा, या परिसरामध्ये एक आपण एलिव्हेटेड असं स्टेडियम जे आहे, जागा आपल्याकडे कमी आहे, एलिव्हेटेड स्टेडियम आपण करतोय, जेणेकरून हा पूर्ण स्टेडियमचं रूप जे आहे हे 150 कोटी रुपयामध्ये जे आहे येणाऱ्या 2 वर्षामध्ये जे आहे हे पलटलेलं आपल्याला पाहायला मिळेल। लोकांना चांगल्या सुविधा ज्या आहेत या सावळाराम क्रीडा संकुलच्या माध्यमाने या ठिकाणी मिळते। तर एवढी सगळी कामं जी आहेत ही आपण करतोय। मी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की जेव्हा जेव्हा आम्ही निधीची अपेक्षा केली तेवढा निधी जो आहे तो इथे देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं
आणि येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील या ठिकाणी हा कल्याण डोंबिवली शहर जे आहे कसं वाढेल, कशा इकडे सुविधा निर्माण होतील त्याच्यासाठी देखील सहकार्य करतील। आणि अजून एक, मगाशी चव्हाण साहेब म्हणाले की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूर नंतर 7 डेलिगेशन जे आहेत हे भारताची बाजू समजवण्यासाठी पूर्ण जगभर जाणार आहेत आणि त्याच्यातलं एक डेलिगेशन जे आहे हे लीड करण्याची संधी जी आहे ही माझ्यासारख्या एका तरुण खासदाराला दिली। मी माझं भाग्य समजतो की आज या कल्याणला तो मान मिळाला आणि आज सगळ्यात तरुण म्हणून एक डेलिगेशन लीड करण्याची संधी। आणि मला वाटत नाही की एवढ्या कमी वयामध्ये जे आहे हे भारताचं नेतृत्व वेगवेगळ्या देशांमध्ये करण्याची संधी कोणाला मिळाली असेल ती आपल्या या खासदारांना मिळाली। त्यासाठी आपलं देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण 3 वेळा जो आहे तो खासदार या कल्याण लोकसभेमधून निवडून दिलं, त्याच्यामुळे जी आहे ती आज ही ऑपॉर्च्युनिटी, ही संधी जी आहे ती मला मिळू शकली। आणि नक्कीच त्याच्यासाठी पूर्ण जे काय बाहेरच्या देशांमध्ये जाऊन भारताची बाजू जी आहे ती भक्कमपणे मांडण्याचं काम, एका प्रामाणिक प्रयत्न जो आहे हा माझ्याकडून नक्की होईल, हे देखील या प्रसंगी मी सांगतो। आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे इकडे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं धन्यवाद की आपण वेळात वेळ काढून जो आहे तो इथे आलात। त्याचबरोबर आमचे मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचा देखील धन्यवाद व्यक्त करतो की आपण देखील इकडे वेळात वेळ काढून या मतदारसंघामध्ये आलात। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।